नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। सीडी देशमुख लॉ कॉलेजमध्ये भावनिक वातावरणात LLB तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना निरोप। कायद्याचे शिक्षण समाजात न्याय आणि प्रामाणिकपणाची जाणीव निर्माण करणारे असावे। डॉक्टर साठे, अहिल्यानगर प्रतिनिधी। आज दिनांक 9 मे 2026 शनिवार रोजी सीडी देशमुख लॉ कॉलेज येथे LLB 2025-26 तृतीय वर्ष बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 3 वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाला उजाळा देणारा हा सोहळा अनेक आठवणी, भावना आणि प्रेरणादायी क्षणांनी भारावून गेला। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सभागृह विद्यार्थ्यांच्या उत्साहाने, टाळ्यांच्या गजराने आणि आनंदी वातावरणाने भारावून गेले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर साठे सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। तसेच निरोप समारंभानिमित्त विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कायद्याचे शिक्षण हे केवळ पदवी प्राप्त करण्याचे माध्यम नसून समाजात न्याय, समानता आणि सत्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जपत वकिली क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी। यश मिळवताना मानवी मूल्ये जपणे हीच खरी शिक्षणाची ताकद आहे। त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना सांगितले की महाविद्यालय हे केवळ शिक्षण घेण्याचे ठिकाण नसून व्यक्तिमत्व घडवण्याचे केंद्र आहे। येथील अनुभव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे सहकार्य हे आयुष्यभर उपयोगी पडणारे असते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर विजय जाधव, शिरीष भामरे, संदीप खोटे, श्रीमती रंजना, श्रीमती पूजा वाघमारे, अजय देशमुख, बापूसाहेब गायकवाड, दत्ता जाधव यांनी विशेष प्रयत्न केले। काही विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले की सीडी देशमुख लॉ कॉलेजने आम्हाला केवळ कायद्याचे शिक्षण दिले नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक जाणीव देखील दिली। येथे मिळालेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला नवी दिशा मिळाली। अनेक विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकताना सभागृहातील वातावरण भावनिक झाले होते। विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, कविता सादरीकरण आणि स्नेहसमजनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। मित्रमैत्रिणींसोबतचे शेवटचे क्षण अनुभवताना अनेक विद्यार्थी भावूक झाले होते। शिक्षक व विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते यावेळी प्रकर्षाने दिसून आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय देठे यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर विकास सोमवंशी यांनी मानले। शेवटी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अल्पोपहाराचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सीडी देशमुख लॉ कॉलेज यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। आज LLB तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आयोजित केला। त्या मेळाव्याच्या निमित्तानं आज विद्यार्थ्यांनी मनोगत, भावस्पर्शी, हृदयाला भिडणारे असे मनोगत व्यक्त केले। या शाहू शिक्षण संस्थेचं सीडी देशमुख लॉ कॉलेज नगर जिल्ह्यात अहिल्यानगर मध्ये 1 नंबरला असल्याचं नमूद करून सीडी देशमुख लॉ कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी विधीच्या माध्यमातून चांगली प्रतिष्ठा, गुणवत्तेची उंची वाढवण्याचा सतत प्रयत्न करणार आहे असा मला विश्वास आहे। आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्याला पुन्हा एकदा सीडी देशमुख लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, तसेच संचालिका ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे
आणि मी स्वतः त्यांना भविष्यात शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सीडी देशमुख लॉ कॉलेजचा नावलौकिक राज्यामध्ये प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. गेल्या 3 वर्षापासून आहोत. ऍडमिशन घेतल्यापासून आपण या कॉलेजचा एक खडतर प्रवास पाहिलेला आहे. आपल्याला ऍडमिशन घेण्यापासून काही लोकांना कसं करावं लागेल, कोणाला करावं लागेल, मित्रांना माहिती नाही, पण तुम्हाला करावं लागेल. आमचे त्यावेळेस भांबरे साहेब होते मार्गदर्शक, त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी इथपर्यंत ऍडमिशन वगैरे घेतलं. आणि ते आदरणीय साठे सर आणि सर्व गणगोटे सर असतील, राजकर सर असतील, विवेक सर असतील, थोरात सर असतील, दंडुकरण असतील, सर असतील, आपले सर्वच शिक्षक यांनी आपल्याला गेल्या 3 वर्षापासून आपण त्या तिकडे होतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम होत होता, दर पेपरला काही ना काही प्रॉब्लेम व्हायचा, आपली बंदोबस्त यायचा, आपली साधने दरमून पाहिजे की दर पेपरला काही ना काही कसरत करावं लागायची. ती लोक अर्थ लिहून बसायचे, पेपरचे काहीतरी नाटक तरी करायचे, सगळ्या माझे सर्व बंधू, आज आपण 3 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी म्हणजे त्या सीडी देशमुख त्या कायटिक चौकामध्ये जी परिस्थिती, त्या परिस्थितीमधून सुद्धा आपण या पद्धतीने इथपर्यंतचा प्रवास आपण केलाय. आता या सुसज्ज अशा बिल्डिंग मध्ये आलोय. सर्वांनी सहकार्य केले, पर्यंत सहकार्य सर्व विद्यार्थ्यांना केले. आज तुम्ही विधी तज्ञ जे आहात, वकील होणार आहात, ती एक कॉलेज एक पुणे आहे. सर्व शिक्षकांची एक साथ आहे. तुमच्या पाठीवर चांगली शिक्षकांची थाप आहे आणि म्हणून तुम्ही आज काळाकोट घालून समाजामध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जी सुशील, पीडित, वंचित जे घटक आहेत की ज्यांना आधार नाही, अशा घटकांना तुम्ही साथ देणार आहात. आणि म्हणून या समाजाच्या या युगामध्ये माझी तर अशा पद्धतीने वकील म्हणून सुरुवात होईल तरी आयुष्यात सुद्धा पाहिलं नव्हतं. परंतु या महाविद्यालयाचे संचालक श्री साठे सर त्यांच्या समोर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपणा सर्वांना मार्गदर्शन केलेले विधितज्ञ प्राध्यापक श्री गणगोटे सर, रासकर सर व अन्य सर्व प्राध्यापक मंडळी, आज आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेशित झाल्यापासून 2023 ला मला वाटतं आपण सर्वजण प्रवेशित झाला. 23-24, 24-25 आणि 25-26 आपण एक लॉची डिग्री घेऊन जात आहोत. जेव्हा ज्या दिवशी आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, त्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून जर आज आपण ही डिग्री घेऊन बाहेर पडत आहोत, या महाविद्यालयाच्या 3rd इयरच्या बॅचच्या लॉ बाबत हे मात्र पूर्ण होईल का, महाविद्यालय कसं असेल, काय असेल, आणि 3rd इयर पर्यंत हा प्रवास इथून जात असताना उद्या तुम्ही लॉची डिग्री घेऊन जात आहात. आज आपण मुद्दाम म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करताना, समारोपाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाची सुरुवात करताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक डॉक्टर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. कारण आपण सर्व विधितज्ञ आहात, येथून लॉ डिग्री घेऊन जात आहात. ही घेऊन गेल्यानंतर आपल्याला समाजाचं रक्षण करताना कायद्याचं भान ठेवून समाजाचं रक्षण करावायचं आहे. निश्चितपणे ते कराल. आणि म्हणून या आपल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हा समारोप घेण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की जे प्रश्न 23 साली पडले होते त्या सगळ्यांना पूर्णविराम देऊन आपण डिग्री घेऊन चाललेलो आहोत. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला जे जे शिक्षकांनी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गदर्शन करत असताना यामध्ये 7.5 अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेत आहोत. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्या 25-26च्या बॅचच्या वतीनं मी आणि आपण सर्वजण या सर्व मान्यवर प्राध्यापकांचे ऋणी आहोत. विशेषतः
ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये साठे सरांनी ज्या महाविद्यालयाची झालेली सुरुवात आणि तिथपासून आजपर्यंत झालेली गडण महत्वाची आहे. आणि म्हणून सर मी ज्या थर्ड इयर एलएलबीच्या वतीनं मी आपणा सर्वांचं आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि निश्चितपणे या महाविद्यालयाच्या इथून पुढच्या वाटचालीत आणि घडणघडणीमध्ये आमच्या प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये आपण आज सर्व आपण जमलेलो आहोत. त्या निमित्ताने आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर आपल्या सर्वांची लाठी असेल डॉक्टर श्री साठे सर यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करतो.